चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करूयात पुढचा भाग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल हे पाहत असताना आपण सॉइलचे टेक्स्चर आणि टेक्स्चरवरून पडणारे प्रकार, त्यानंतर त्याच्या काही जनरली ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सारख्या, ते आपण पाहिलेले आहेत. तर पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, की आपण सध्या 7वीच्या सायन्समधला स्टेट बोर्डच्या सिलॅबसमधील तिसरा चॅप्टर पाहतोय आणि त्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्यामध्ये आपण एअर आणि वॉटरच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. आपण सध्या सॉईलच्या प्रॉपर्टीज पाहत आहोत. त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, की सॉईलच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, त्यासोबतच सॉईल टेक्स्चर पाहिलेलं आहे. तर आज आपण सॉईलचे स्ट्रक्चर, सॉईलचे यूज काय आहेत ते पाहणार आहोत आणि या ठिकाणी आपला चॅप्टर देखील आजच्या या व्हिडिओमध्ये संपणार आहे. तर मग आपण आता पुढे जात आहोत. पण पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करायला हरकत नाहीये. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूयात मग आपल्या या सॉइल स्ट्रक्चरला. तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात. सॉइल स्ट्रक्चर म्हणजे जी काही मातीची संरचना काय असते किंवा कशी असते? द स्ट्रक्चर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स. म्हणजे तिच्यामध्ये असलेले जे काही पार्टिकल्सचे जे काही समजा थोडक्यात आकार आहे, त्या आकारावरून सॉइलचं स्ट्रक्चर ठरत असतं. सॉइल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनर, लॅमिनार, ग्रॅन्युलर ग्रॅन्युलर अँड ब्लॉक शेप स्ट्रक्चर. तर या पद्धतीचे हे स्ट्रक्चर आपल्याला सॉइलमध्ये पाहायला मिळतं. तर इथेही तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, हे सॉइलचं स्ट्रक्चर आहे आणि या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. आता इथं बघू शकता आपण, की एक अ, बघा कॉलमनर असेल, लॅमिनार, त्यानंतर ग्रॅन्युलर आणि त्यानंतर ब्लॉक शेप अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. बघा, या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे बघा इथं या ठिकाणी 1, 2, 3, 4 या पद्धतीने हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी बघूयात मग आता इम्पॉर्टन्स. आता इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चरचं जे इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे का महत्त्वाचं आहे? द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. फर्टिलिटी जी आहे ही सॉइल स्ट्रक्चरवर डिपेंड असते. द ॲडव्हांटेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. मग काय फायदे आहेत गुड सॉइल स्ट्रक्चरचे? तर रूट्स जे आहेत त्यांना सफिशियंट सप्लाय होतो ऑक्सिजनचा. अँड द नेक्स्ट वन, वॉटर ड्रेनेज इज गुड. पाणी त्याच्यातून खेळतं राहतं आणि मग देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आणि प्लांट्समध्ये जे प्लांटचे जे रूट आहेत त्या मातीत रोवलेले, अँकर्ड झालेले, तर ते देखील ग्रो चांगल्या पद्धतीनं होत असतात. तर हे 2 महत्त्वाचे इम्पॉर्टन्स आपल्याला पाहायला मिळतात. ॲडव्हांटेजेस आहेत, हे फायदे आहेत. त्यानंतर आता आपण बघूयात मग जे की युजेस आपण या ठिकाणी पाहूयात सॉइलचे यूज काय-काय आहेत. तर पहिला यूज आहे तो म्हणजे प्लांट कन्झर्वेशन. तर समजा वनस्पतीचं संवर्धन होतं टू हेल्प प्लांट्स ग्रो. वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे जलसंवर्धन. सॉइल होल्ड्स वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेक्स. बघा, लेक्सच्या आणि बंड्सच्या माध्यमातून पाणी टिकवलं जातं, स्टोअर केलं जातं, होल्ड करून ठेवलं जातं. वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. म्हणजे या मातीमुळे आपण बांध करतो, तलाव बांधतो, तळे बांधतो, डॅम्स तयार करतो, काही बंड्स असतात, बंड पाहायला मिळतात, बंधारे असतात. म्हणजे हे सगळे या गोष्टीमुळे आपल्याला सांगता येतं, वॉटर कन्झर्वेशन आपण या सॉईलमुळे करू शकतो. प्लास्टिसिटी एक घटक आहे यूजमध्ये. तर प्लास्टिसिटी जी आहे, तर प्लास्टिसिटी ही एक प्रॉपर्टी आहे सॉईलची. तर ते प्रॉपर्टी कशाला म्हणायचं? तर सॉईलचे जे काही आकार, सॉईल कॅन बी गिव्हन एनी रिक्वायर्ड शेप. त्याला सॉईलला पाहिजे तसा आकार देता येतो. हे बघा, धिस वन, धिस वन, धिस वन, धिस. तर ही जी काही प्रॉपर्टी आहे, म्हणजे मातीला पाहिजे त्या आकारात आपण बदलू शकतो.
दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द प्लास्टिसिटी. याला प्लास्टिसिटी आपण म्हणत असतो त्या सॉइलची. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हरायटी ऑफ शेप्स. These articles can be baked to make them hard. नंतर ते भाजले जातात. म्हणजे या प्लास्टिसिटीमुळे काय होतं, की थोडक्यात आपण आकार देऊ शकतो मातीला आणि आकार दिल्यानंतर तिला भाजायचं आणि भाजल्यानंतर मग ते काय होतात, ते भाजलेल्यानंतर जे काही आपण आर्टिकल्स तयार करू, तर ते आर्टिकल्स काय होतात, थोडक्यात त्यांचा यूज होतो. वॉटर स्टोरेज, अर्थन पॉट्स, अर्थन लॅम्प्स, आयडॉल्स, ब्रिक्स, विटा असतात, आर आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉइल आणि हे सॉइलपासून तयार होत असतात. बघा त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येत असतं, की सम युजफुल टाइप्स ऑफ सॉइल. काही आता इथं काओलिन म्हणजे काऊ एक प्रकारची मातीचा प्रकार आहे. त्याला चायना क्ले आपण म्हणत असतो. इट इज काओलिन जी असते तर ती व्हाईट इन कलर पांढऱ्या रंगाची असते. इट इज यूज्ड टू मेक क्रॉकरी. क्रॉकरी बनवण्यासाठी बाथरूम टाईल्समध्ये, टँक्समध्ये, लॅबोरेटरी ॲपॅरेटस, मास्क, जार्स तयार करण्यासाठी हिचा वापर होतो. शॅडो सॉइल पांढरी ही सुद्धा थोडीशी पांढरसर पांढरीच असते. बघा व्हाईटिश इन कलर इट इज यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. म्हणजे पुतळ्या तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यानंतर टेराकोट्टा सॉइल. आता पुढचा प्रकार म्हणजे तो टेराकोट्टा सॉइल आहे. दिस सॉइल इज रेड इन कलर. Decorative articles and pots used for growing plants made from this soil. And next one is multani soil. Multani soil is used in cosmetics. Cosmetics मध्ये याचा वापर होत असतो. तर आर्टिकल्स बनवण्यासाठी टेराकोट्टा असते. तर कॉस्मेटिक्स मध्ये मुलतानी सॉइलचा भरपूर प्रमाणामध्ये वापर होत असतो. तर या ठिकाणी आपण आता पुढे जाऊयात. डू यू नोचा हा बॉक्स बघूयात. चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ द काओलिनेट. तर बघा तर मग चायना क्ले जे आहे हे इंडस्ट्रियल मिनरल आहे. इट इज फाउंड इन चायना अँड हेन्स कॉल्ड चायना क्ले. तर याचा शोध किंवा हे सुरुवात याची चायनात दिलेली आहे किंवा सुरुवातीला हे चायनामध्ये ही माती मिळालेली आहे. म्हणून तिला चायना क्ले म्हणतात. अपॉन हीटिंग आता एक प्रकारचा काओलिनाइटचाच हा एक प्रकार आहे चायना क्ले. म्हणजे तो एक टाइपच आहे मातीचा आणि मग त्यामुळे तिला काओलिनाइट म्हणण्यापेक्षा तर त्याला चायना क्ले म्हणतात. अपॉन हीटिंग धिस सॉइल ॲक्वायर्स ग्लेज अँड हार्डनेस. तिला हीट दिली, उष्णता दिल्यानंतर ते ग्लेज आणि हार्डनेस तिच्यामध्ये निर्माण होतो आणि म्हणून मग क्रॉकरीमध्ये त्याचा वापर होतो. सॉइल टेस्टिंग जर आपण पाहिलं तर सॉइल टेस्टिंगमध्ये जर आपण गेलो, तर आता आपण बघूयात मग म्हणजे त्याला आपण माती परीक्षण म्हणत असतो. तर द प्रोपोर्शन्स ऑफ द व्हेरियस इन्ग्रीडियंट्स ऑफ सॉइल कॅन बी डिटरमाइन्ड बाय सॉइल टेस्टिंग. आता हे जे प्रॉपर्टीज आहेत इन्ग्रीडियंट्सच्या वेगवेगळ्या, तर ह्या सॉइल टेस्टिंगवरून काय होत असतात थोडक्यात ठरल्या जातात. तर मग ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामाइन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. बघा ही सॉइल जी आहे, तर ही जर आपण पाहिली टेस्टिंगच्या वेळेला, तर ही कशावरून? कलरवरून, टेक्स्चर आणि त्याच्यातलं ऑर्गॅनिक मॅटरचे जे प्रपोर्शन आहे, त्यावरून तिची टेस्टिंग होत असते. सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ डेफिशियन्सी ऑफ एनी ingredients and to decide what measures should be taken to remove the deficiency. म्हणजे डेफिशियन्सी काही कमतरता आहे का? ते शोधण्यासाठी ही टेस्टिंग केली जाते आणि असेल तर ते भरून काढण्यासाठी, ती कमतरता कमी करण्यासाठी नेमके काय करायचं किंवा काय ॲड करायचं सॉइलमध्ये ते या सॉइल टेस्टिंगमध्ये कळत असतं. The soil sample collected for testing is dried in an open space in the shade for 8 to 10 days. बघा सॉइल सॅम्पल जे आहे ते घेतलं जातं आणि ते टेस्टिंग इज ड्राईड इन म्हणजे त्याला सुकवली जाते ती माती एका ओपन स्पेसमध्ये इन द शेड फॉर म्हणजे सावलीतच फॉर 8 टू 10 डेज 8 ते 10 दिवस. इट इज देन सिफ्टेड थ्रू अ सिव्ह. ती एका चाळणीतून किंवा गाळणीतून तिला शिफ्ट केलं जातं अँड 2 टेस्ट्स आता 2 टेस्ट त्यामध्ये घेतल्या जातात. एक असेल ती म्हणजे
पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणजे त्याला आपण पी-एच टेस्ट अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. या 2 टेस्ट घेतल्या जातात. बघा एक पी-एच आहे आणि दुसरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट आर particularly युजफुल इन फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल. तर ह्या ज्या आहेत, या सॉइलचे कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड करण्यासाठी यांचा वापर होतो. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. तर आपण देखील काय करू शकतो, फर्टिलिटी शोधू शकतो आपण आपल्या शेतातल्या, तर या टेस्टनं. तर यामध्ये मग आपल्याला पुढे या ठिकाणी सांगितलेलं आहे, की इथं ग्रेट सायंटिस्टमध्ये आपण ते शेवटी पाहूयात. परंतु कॉजेस ऑफ डायमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. आता बघा याच ठिकाणी डायमिनिश म्हणजे थोडक्यात जे काही म्हणजे सॉइलची फर्टिलिटी का कमी होत असते किंवा तर त्याचे काही कारणं आहेत या ठिकाणी दिलेले. तर सॉइल पॉवर ऑफ हायड्रोजन इज लेस दॅन 6 ऑर हायर दॅन 8. आपण ॲसिड बेस्ड अँड सॉल्ट्समध्ये पॉवर ऑफ हायड्रोजन आपल्याला माहिती असतील आणि तो त्या ठिकाणी जर नसेल माहिती, तर तुम्ही त्या ठिकाणी चेक करायचा असतो. म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये ॲसिडचं आणि बेसचं प्रमाण हे शोधण्यासाठी त्या स्केलचा वापर होत असतो. तर लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरचं प्रपोर्शन कमी झाल्यावर सुद्धा सॉइलची फर्टिलिटी कमी होऊ शकते. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर, वॉटर ड्रेनेज प्रॉपर नसेल, रिपीटेड कल्टिव्हेशन ऑफ द सेम क्रॉप, एकच पीक वारंवार घेतल्यानंतर, कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर, जे समजा आपण पाहिलं तर त्याच पद्धतीनं खाऱ्या पाण्याचा वापर जर आपण जास्तीत जास्त त्या वापर जर केला सातत्यानं, तरी देखील सॉइल फर्टिलिटी डायमिनिश होऊ शकते. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, जंतुनाशक किंवा काही रासायनिक खतं जर वापरले, त्याचा अतिरेक जर झाला, तरी देखील आपल्याला सांगता येतं सॉइलची फर्टिलिटी कमी होत असते. आता ग्रेट सायंटिस्टमध्ये येऊयात. बघा द डॅनिश सायंटिस्ट सॉरेन्सन. तर सॉरेन्सनने आपल्यासमोर एक कन्सेप्ट मांडली ती म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन. बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. बघा, हायड्रोजन आयन्सचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल, ते कॉन्सन्ट्रेशनच्या आधारे टू डिटरमाइन द पी ऑफ एच म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन of soil. A mixture of water and soil in the proportion 1:2 is taken and tested using several indicators. मग त्याने काय केलेलं आहे, मिक्सचर घेतलेलं आहे वॉटर अँड सॉइलचं आणि ते मिक्सचरचं प्रमाण कसं आहे, म्हणजे 1:2 1:2 म्हणजे थोडक्यात जे काही असेल समजा, तर त्या पद्धतीनं जर अ, त्या म्हणजे वॉटर 1 पट, तर सॉइल ही दुप्पट घेतलेली आहे आणि त्यावरून मग हे टेस्ट केलेले आहेत काही इंडिकेटर्सच्या माध्यमातून. अकॉर्डिंगली सॉइल मे बी फाउंड टू बी वन ऑफ द फॉलोइंग 3 टाइप्स. सॉइल ही 3 प्रकारची मग मिळाली. एक, जर समजा सॉइलचा पॉवर ऑफ हायड्रोजन हा 6.5 पेक्षा जर कमी असेल, तर ती सॉइल ही ॲसिडिक सॉइल असते. जर पॉवर ऑफ हायड्रोजन हा 6.5 टू 7.5 जर असेल, तर ती न्यूट्रल सॉइल असते. आणि अल्कलाईन सॉइल जर पाहिलं, तर पॉवर ऑफ हायड्रोजन हा 7.5 पेक्षा जर जास्त असेल, तर ती अल्कलाईन सॉइल किंवा त्याला आपण बेसिक सॉइल असं देखील म्हणत असतो. तर हे सॉरेन्सननं हे शोधून काढलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे, की पॉवर ऑफ हायड्रोजन त्यानेही त्या स्केलमध्ये सेम तेच सांगितलेलं आहे, की बघा म्हणजे 0 पासून थोडक्यात कुठपर्यंत 14 पर्यंत ही स्केल आपल्याला पाहायला मिळते. मध्यभागावर 7 आहे. ज्या पदार्थांचा पॉवर ऑफ हायड्रोजन हा 6.5 टू 7.5 असेल, ते पदार्थ हे न्यूट्रल असतात, न्यूट्रल सबस्टन्स असतात. जर 6च्या किंवा 7च्या खाली आलो आपण, तर ते ॲसिडिक असतात आणि 7 टू 14 पर्यंत गेलो, तर ते बेसिक असतात. हे आपण पाहिलेलं आहे पॉवर ऑफ हायड्रोजनच्या स्केलवरती आणि ते कोणी सांगितलेले आहे? सॉरेन्सननं. तर मग या ठिकाणी ऑल्वेज रिमेंबरमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, सॉइल टेक्स्चर इज डिस्टर्ब्ड इफ केमिकल फर्टिलायझर्स आर यूज्ड एक्सेसिव्हली.
बघा जास्तीत जास्त प्रमाणात जर समजा केमिकल फर्टिलायझर्सचा वापर झाला, तर सॉईलचं टेक्स्चर सुद्धा बिघडत असतं अँड दॅट लँड बिकम्स अनसुटेबल फॉर सोइंग. तर जमीन कशी बनते? तर पेरणीसाठी ती अनसुटेबल बनते. क्रॉप्स शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लँड. जमिनीची जी समजा थोडक्यात क्रॉप्स आहेत, पिकं आहेत, तर ते पिकं दरवर्षी वेगवेगळे जर पिकं घेतली, दरवर्षी कापूसच, 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 तर एकच प्रकारचे खतं त्याच्यात पडून जमीन ही नापीक होत असते. त्यासाठी शक्यतो 2 वर्षाला तरी कमीत कमी आपण काय केलं पाहिजे, लेग्युमिनस प्लांट्स, डाळीचे प्लांट्स आपण काय केले पाहिजेत, लावले पाहिजेत. म्हणजे शेतात उगवले पाहिजेत. त्यांचं पीक घेतलं पाहिजे. जेणेकरून रायझोबियमचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे जमीन आणखी सुपीक व्हायला लागते. जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त तयार होतं, प्रोटीन्स तयार होतात आणि मग त्या प्रोटीन्सचा फायदा प्लांट्सला होतो आणि प्लांट्स सुधारतात, जमीनही सुपीक बनते. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग द व्हीट. म्हणजे दरवेळेला व्हीट घेऊन गहूच उत्पादन करायचं. मग हेन्स लेग्युमिनस क्रॉप्स like peanut, मूग, moth beans, pea, lentil, Bengal gram, soybean should be cultivated to restore the fertility of the soil. लेग्युमिनस प्लांट्सनं शक्यतो ते रिस्टोअर केलं. आपल्याकडे करतात बघा तसं, की म्हणजे मध्येच तूर लावली जाते. तर त्या तूर लावण्याचं कारणच ते आहे. ते लेग्युमिनस प्लांट आहे आणि मग लेग्युमिनस प्लांटमुळे जमीन आणखी सुपीक बनत असते. तर असं हे आपल्याला या ठिकाणी जमिनीचं टेक्स्चर बिघडू नये यासाठी हे आपण करायचं आहे आणि आपल्या जवळच्या किंवा आपल्या घरातील शेतकऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे. तर महत्त्वाचा आणि शेवटचा पॉइंट आजच्या या व्हिडिओतला आहे, वर्ल्ड सॉइल डे. बघा 5 डिसेंबर, 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन असतो. तर तो आपण लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला येतो. डॉक्टर होमी बाबाच्या परीक्षेला हा प्रश्न एका वेळेला आलेला होता. टू मेक एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉइल. तर बघा कन्झर्वेशन ऑफ सॉइल त्यानंतर म्हणजे एकदा तो ओझोन डेचा सुद्धा प्रश्न आलेला होता. तो कधी सेलिब्रेट केला जातो तर. तर आपण हे लक्षात ठेवायचं वर्ल्ड सॉइल डे हा 5 डिसेंबरला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची एक्सरसाइज घेऊन येणार आहोत. तोपर्यंत थँक